तर मान्सूनची निर्मिती व्हायला ती पूरक ठरलेली आहे। आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हिमालयाची निर्मिती आणि महत्त्वाचं म्हणजे तिबेटची निर्मिती याचा मान्सूनच्या निर्मितीशी किती घट्ट संबंध आहे। मान्सूनच्या या वाऱ्यांना हिमालय पलीकडे जाऊ देत नाही, त्याच्यामुळं एका अर्थानं चीनची पाऊस कोंडी करण्याला सुद्धा हिमालय हा कारणीभूत ठरलेला आहे। नमस्कार, भवतालच्या लहरी हवा या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत। मी अभिजित घोरपडे। या सिरीजच्या निमित्ताने आपण पाऊस, मान्सून, हवामानाच्या वेगवेगळ्या संकल्पना साध्या सोप्या पण इंटरेस्टिंग पद्धतीने तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो। त्याचबरोबर या विषयातल्या तुमच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांना सुद्धा या निमित्ताने उत्तरं मिळतात। आज आपण हिमालयाचा आणि मान्सूनचा संबंध याच्याबद्दल बोलणार आहोत। हिमालय नसता तर भारताचं काय झालं असतं, हा आजचा आपला व्हिडिओचा विषय। खरंच हिमालय नसता तर भारताचं काय झालं असतं हा विषय समजून घेणं अशासाठी, कारण हिमालयानं मान्सूनच्या दृष्टीनं आपल्याला जे काय दिलेलं आहे हे सांगण्याच्या पलीकडचं आहे, म्हणून आपण हे सगळं समजून घेतोय। खरं तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या पर्वतरांगा ज्या आहेत या वाऱ्यांना अडवण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात हे समजून घेतलं। त्याच्यामध्ये आपण सह्याद्रीची पर्वतरांग असेल, खासी गारो, जंतिया ईशान्य भारतातल्या पर्वतरांगा असतील यांच्याबद्दल समजून घेतलं। या पर्वतरांगांमुळं मान्सूनचे वारे कसे अडतात आणि त्याच्यामुळे आपल्याला कसा पाऊस मिळतो हे आपण पाहिलंच। पण त्याच्याहूनही महत्त्वाची पर्वतरांग म्हणजे हिमालय, आणि याच हिमालयाबद्दल आपण आज समजून घेणार आहोत। खरं तर हिमालयाचा मान्सूनवर झालेला परिणाम समजून घेण्यापूर्वी आपण हिमालय नेमका कसा आहे, किती आवाढव्य आहे हे समजून घेऊयात, त्याची वैशिष्ट्य समजून घेऊयात। खरं तर 8000 मीटरपेक्षाही जास्त उंचीची शिखरं असलेला, 8 किलोमीटरपेक्षाही जास्त उंचीची शिखरं, जगातला एकमेव पर्वत किंवा पर्वतरांग असा हिमालय। जर आपण त्याच्या शिखरांची सरासरी उंची पाहिली तर ती जवळजवळ 6000 मीटर इतकी आहे। याच्या पलीकडे जाऊन त्याची जर संपूर्ण लांबी पाहिली तर 2500 किलोमीटर लांबीची ही पर्वतरांग आहे, आणि रुंदी जर पाहाल तर ती कमी जास्त आहे, 150 किलोमीटर पासून ते जवळजवळ 400 किलोमीटर पर्यंत अशी ही अतिशय भव्य अशी पर्वतरांग आहे। त्या दृष्टीनं जगातली ही सर्वात लांबीची आणि अर्थातच सर्वात उंचीची अशी ही पर्वतरांग। खरं तर भारतासाठी अगदी ऐतिहासिक काळापासून वेगवेगळ्या दृष्टीने हिमालय हा अतिशय उपयुक्त ठरलेला आहे। खरं तर अनेक राजकीय आक्रमणं जी भारतावर झाली ती उत्तरेतून झाली, पण त्यांना ही हिमालयाची भिंत ही रोखण्यासाठी कारणीभूत आणि उपयुक्त ठरलेली आहे। त्याच्या पलीकडे जाऊन मान्सूनच्या संदर्भात सांगायचं झालं तर मान्सूनची निर्मिती व्हायला ती पूरक ठरलेली आहे। आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की हिमालयाची निर्मिती आणि महत्त्वाचं म्हणजे तिबेटची निर्मिती याचा मान्सूनच्या निर्मितीशी किती घट्ट संबंध आहे। त्याच्या पलीकडे जाऊन मान्सूनला भारतात अडकवून ठेवायला हिमालय खूप उपयुक्त ठरलेलं आहे। याचं कारण असं की हिमालयाची ही जी रांग आहे ही अशी हिमालयाची रांग, इथपर्यंत त्याचं एक्सटेन्शन, आणि भारतामध्ये जे मान्सूनचे वारे येतात हे सगळे वारे भारतभर प्रवेश करतात, जातात, पसरतात, पण या हिमालयामुळं ते भारताच्या पलीकडे फारसे जात नाहीत। कारण जवळजवळ 6000 सरासरी मीटर इतकी उंची असलेली ही पर्वतरांग, काही शिखरं 8000 मीटरपेक्षाही जास्त इतकी भव्य आणि प्रचंड मोठी पर्वतरांग, अशा पर्वतरांगेला ओलांडून वारे जाऊ शकत नाही। त्याच्यामुळे सर्व पाऊस मान्सूनचा हा जो भारतापुरताच सीमित राहतो। आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बाब। त्याच्या पलीकडे जाऊन चीनबद्दल जर बोलायचं झालं तर या भिंतीमुळं मान्सूनच्या या वाऱ्यांना हिमालय पलीकडे जाऊ देत नाही, त्याच्यामुळं एका अर्थानं चीनची पाऊस कोंडी करण्याला सुद्धा हिमालय हा कारणीभूत ठरलेला आहे। असा हा अतिशय महत्त्वाचा हिमालय। हा हिमालय नसता तर काय झालं असतं, खरं तर ही कल्पनाच आपल्याला करता येणार नाही। याचं कारण त्याचं आपल्या दृष्टीनं असलेलं महत्त्व। पण समजा हिमालय नसता तर मान्सूनचे वारे हे भारत ओलांडून आणखीन उत्तरेला गेले असते, या संपूर्ण प्रदेशामध्ये भारत ओलांडून ते गेले असते। दुसरं म्हणजे भारताचं जे वेगळेपण आहे, मान्सून ही भारताची ओळख आहे, हे वेगळेपण कदाचित संपलं असतं। आणि तिसरं अर्थातच अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याला मान्सूनच्या पावसामुळे मिळणारं पाणी
आणि त्याच्यावर अवलंबून असलेलं आपल्या देशाचं अर्थकारण याच्यावर अतिशय विपरीत परिणाम झाला असता. असा हा हिमालय. आत्तापर्यंत आपल्याला हिमालय महत्त्वाचा किती आहे ते माहितीच आहे, पण या दृष्टीनं त्याचं महत्त्व आणखीन अधोरेखित होतं. तसं जर पाहायचं झालं तर हिमालय हा भारताच्या वेशीवर असलेला एक संरक्षक असंच म्हणावं लागेल. जसं गावोगावी वेशीवर कुठली तरी संरक्षण करणारी एखादी देवता असते, तसाच भारताच्या वेशीवरचा हा एक नैसर्गिक संरक्षक इतका महत्त्वाचा हिमालय आपल्या दृष्टीनं आहे. म्हणूनच आपण तो नसता तर काय ही कल्पनाही करता येणार नाही. मित्रांनो, अशा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत हवामानाच्या, निसर्गाच्या वेगवेगळ्या गोष्टी पोहोचवत असतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तो नक्की लाईक करा, शेअर करा. तुम्हाला हवामानासंदर्भात आणखीन काही व्हिडिओज हवे असतील, तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते नक्कीच कॉमेंटमध्ये तुम्ही लिहा. आम्ही त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा आणि त्यांची दखल घेण्याचा निश्चित प्रयत्न करू. सध्या इथंच थांबूयात. धन्यवाद.